सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली इंजिनिअरिंगची कॅप राऊंड 1ची सीट अलॉटमेंट ही आता ऑफिशियली डिक्लेअर झालेली आहे. म्हणजे आता तुम्ही चेक करू शकता की कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे आणि कोणती तुम्हाला ब्रांच मिळाली आहे, हे आता तुम्ही ऑफिशियली चेक करू शकता. आता जर तुम्हाला कॅप राऊंड 1ची सीट अलॉटमेंट चेक करायची असेल तर सगळ्यात पहिले यायचं तुम्हाला सीट सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर, जे आपण इंजिनिअरिंगचं ॲडमिशन पोर्टल आहे, तर त्याच्यावर तुम्हाला यायचं आहे. इकडे आल्यानंतर ह्या इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला ऑप्शन मिळेल चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राऊंड 1, म्हणजे कॅप राऊंड 1चं प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस चेक करण्याचं एक ऑप्शन मिळेल. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला एंटर करायची आहे. एकदा तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ एंटर केलं, मग तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजतील. सगळ्यात पहिले तुम्हाला सगळे पर्सनल डिटेल्स दिलेले असतील. त्याच्याच खाली तुम्हाला सगळे इन्स्टिट्यूट अलॉटेडचे डिटेल्स दिलेले असतील. म्हणजे कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं आहे, कोणती ब्रांच मिळाली आहे, कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्याचे समजतील. तर आता पटकन तुम्ही चेक करा की कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कॅप राऊंड 1मध्ये तुम्ही कोणतं कॉलेज एक्सपेक्टेड करत होता, की कुठलं कॉलेज आपल्याला मिळू शकतं आणि कुठलं कॉलेज तुम्हाला मिळालं आहे, हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकी आता पुढची प्रोसेस तुम्हाला काय करायची आहे, कसं करायचं आहे, ह्याच्यावर मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड करणारच आहे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.